आता स्टेअरकेसचं जे रेनफोर्समेंट असतं ते बघणार आहोत आपण. हा जो स्टार्टिंगला बीम असतो याला स्टार्टर बीम म्हणतात. तर इकडनं ही जी मिड लँडिंग गेली डॉगलेग स्टेअरकेस आहे ही, तर इथं मिड हाईटला जो बीम असतो त्याला मिड लँडिंग बीम म्हणतात आणि परत हे कंटिन्यू वर एंडला जातं त्याला एंड बीम म्हणतात. तर हा बीम कसा टाकता, सुरुवातीला मिड स्पॅनला आणि एंडला. आणि स्टेअरकेसची जी रेनफोर्समेंट असती ती अशी चालू होते इकडं वर जाऊन अशी परत या मिड लँडिंग बीम मध्ये मर्ज होते. ओके. आणि स्टेअरकेस हा काय एक वन वे स्लॅबच आहे. काय आहे? वन वे स्लॅब. पण यात फक्त फरक एवढा आहे की याचं जे वन वे स्लॅब असतो त्याचं मेन स्टील असतं अलॉंग शॉर्ट स्पॅन. पण स्टेअरकेस मध्ये काय असतं, हे जे मेन स्टील अलॉंग काय असतं लॉंग स्पॅन. आणि इथं ही जी रेनफोर्समेंट आहे ही खालून अशी इकडे येते. तर इथं तुम्ही या सर्कलमध्ये नीट बघितलं तर कैची सारखा भाग तयार झाला, त्याला सीझर कनेक्शन म्हणतात. ही रिएन्फोर्समेंट अशीच प्रोव्हाइड करायची म्हणजे हा जो वेस्ट स्लॅब असणार आहे आणि मिड लँडिंग असणार आहे त्याचं काय होईल, प्रॉपर जॉईनिंग होईल आणि इथं स्ट्रेंथ येईल. ह्या प्लॅन मध्ये पाहू शकता तुम्ही डॉवेल बार काढले 12 mm चे 125 सेंटर टू सेंटर स्पेसिंग. तर हे जे बार काढले ना याला साईडवर चाल काढली हे म्हणतात. तर ही जी चाल काढली आहे ना तर ह्याच बारमध्ये हे असे जे सरळ बार आहेत हे आपण काय करतो बांधतो आणि हे जे डिस्ट्रीब्युशन बार जे असतात स्टेअरकेसचे ते काय येतात अलॉंग शॉर्ट स्पॅन म्हणजे अलॉंग विड्थ ऑफ स्टेअर येतात. आणि सेम ही वरची स्टेअरकेस असणार आहे. आणि जर तुम्ही नीट पाहिलं तर त्याचं काय दिलंय, एक सेकंडरी स्टील ॲज पर शेड्यूल दिलेलं आहे आणि मेन स्टील ॲज पर शेड्यूल. आता तुम्ही हे जे आहे तर हे शेड्यूल जे आहे कशात बघणार तुम्ही, तर तुम्ही स्लॅबच्या शीटमध्ये बघू शकता आणि स्लॅबचे शीट जे आहे हे पुढच्या पेजवर आहे. ओके. इथं दिसतंय स्टेअर. तर S4 स्लॅब म्हटलंय स्टेअरला. त्याची जी थिकनेस आहे ती घेतली 135 mm. मेन स्टील 10 mm चे बार आहेत. 125 mm त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे आणि डिस्ट्रीब्युशन स्टील म्हणजे अलॉंग शॉर्ट स्पॅन. इथं मेन स्टील कसं गेलं स्टेअरकेसला असं अलॉंग लॉंग स्पॅन गेलं आणि डिस्ट्रीब्युशन स्टील जे आहे असं अलॉंग शॉर्ट स्पॅन. ते कितीचं 8 mm 175 सेंटर टू सेंटर. आणि एक्स्ट्रा बार वगैरे काय आले का नाही. आणि इथं स्टेअर्स म्हटलेलं आहे. समजलं? थँक्यू.